जरी पृथ्वीवर सर्वत्र भगवानांची असंख्य मंदिरं आणि मूर्ती आहेत, तरी त्यामध्ये भगवानांच्या विविध मुद्रा, लीला आणि वेगवेगळी रूपं दर्शवलेली आहेत. कुठेतरी राम-रमणाच्या रूपात त्यांची एक लहान मूर्ती आहे, तर कुठेतरी द्वारकेत राजाच्या रूपात विराजमान आहेत. असं म्हटलं जातं की जशी माणसाची भावना, तशीच देवाची प्रतिमा. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि आता पंढरपुराच्या दिशेने भक्तांची वाटचाल सुरू झाली आहे. विठुरायांच्या भक्तीने वारकरी निघाले आहेत. पण आजही विठुराय एकाच विटेवर का उभा आहे तुम्हाला माहितीये का? याची कथा आपण जाणून घेऊया. 6व्या शतकात महाराष्ट्रातील पंढरपूर येथे पुंडलिक नावाचा एक भक्त जन्मला. पुंडलिकाची आपल्या आई वडिलांवर आणि आपले आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण यांच्यावर असीम भक्ती होती. भक्त पुंडलिक हा एक अतिशय साधा, गोड आणि मनमिळाऊ व्यक्ती होता आणि भगवान श्रीकृष्णांना त्याचा स्वभाव खूप आवडत असे. पुंडलिकाच्या भक्तीवर प्रसन्न होत भगवान श्रीकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी दारात आले. मात्र त्यावेळी पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत लीन होता. पुंडलिका, बघ बाळा, मी तुला भेटायला आलो आहे, असं भगवंतानी त्याला म्हटलं. मात्र त्यावेळी पुंडलिक आपल्या वडिलांचे पाय चोळत होता. तो भगवंताला म्हणाला, हे भगवंता, मी सध्या माझ्या वडिलांची सेवा करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. तोपर्यंत कृपा करून या विटेवर उभं राहून वाट पहा. देवानेही पुंडलिकाच्या आई वडिलांच्या करत असलेल्या सेवेचा आदर केला आणि त्या विटेवर न संकोचता उभा राहिला. कमरेवर दोन्ही हात ठेवून देव एका विटेवर उभा राहिला आणि रुक्मिणी सुद्धा त्या विटेवर येऊन उभी राहिली. वडिलांची सेवा पूर्ण करून झाल्यावर पुंडलिकाने मागे वळून पाहिले. तेव्हा त्याला दिसलं की भगवंतानी आधीच एका मूर्तीचं रूप धारण केलंय. पुंडलिकाने ती मूर्ती आपल्या घरी स्थापित केली आणि तिची सेवा करण्यास सुरुवात केली. विटेवर उभं असल्यामुळेच भगवंतांना विठ्ठल असं नाव पडलं. आजही आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भक्त भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात. तसंच पंढरपूरला पोहोचल्यावर मंदिरात जाण्याआधी पुंडलिक दर्शन घेण्याची ही प्रथा आहे.